थोडे वाचावे पण कृतीत आणावे, खूप समजून घ्यावे, ज्ञान संपादन करावे असा पुष्कळ लोकांचा व्यवसाय असतो आणि त्यांच्याशी त्यांना चैन पडत नाही. हे एक प्रकारचे व्यसनच आहे. अफू खाणाऱ्याला कैफ आल्याशिवाय चैन पडत नाही. थोडी अफू पचनी पडली की कैफ येत नाही, म्हणून तो आणखीन अफू खातो. असे होता होता अधिक अफू पचनी पडत जाते आणि शेवटी इतकी अफू खाण्याची वेळ येते की त्यातच त्याचा अंत होतो. ज्ञान संपादनाचे असेच आहे. म्हणून थोडेसे वाचून समजून घ्यावे आणि ते कृतीत आणावे, नाहीतर जन्मभर ज्ञान संपादनात वेळ जातो आणि कृती न झाल्याकारणाने पदरात काहीच पडत नाही. मनुष्याला पोटभर जेवायला 25 ते 30 मिनिटं पुरेशी होतात, पण जेवलेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी 5 ते 6 तास जावे लागतात. मनुष्य एकसारखा जर खातच राहिला तर त्याला अजीर्ण होऊन तब्येत बिघडेल आणि त्यातच त्याचा अंत होईल. म्हणून नुसते वाचीतच बसू नये, थोडे वाचावे पण कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. नुसत्या वाचनाने किंवा विषय समजून घेण्याने प्रगती होत नसून ते कृतीत आणण्याने प्रगती होते. म्हणून केवळ समजून घेण्यापेक्षा ते कृतीत आणण्यावर भर असावा. आपले अंकुचित मन विशाल करणे, आपण स्वार्थी हवं ते निस्वार्थी बनणे, हेच खऱ्या वेदांताचे मर्म आहे. नुसते विचाराने तत्वज्ञान निश्चित होणार नाही, त्यासाठी साधन करायला पाहिजे. जग सुधारायच्या नादी लागू नका. स्वतःला सुधरा की त्या मनाने जग सुधरेलच. आपण सुधारलं नाही तर मग जग सुधारले नाहीच. कर्माला सुरुवात करताना फळ मिळते किंवा नाही म्हणून काळजी आणि दुःख होते. कर्म करीत असताना फळाकडे चित्त लागणे कर्माचे कष्ट होतात म्हणून दुःख होते. कर्म संपून फळ मिळाले नाही तर दुःख होते आणि फळ मिळालेच तर त्यातून नवीन आशा उत्पन्न होते. फळ मिळाले आनंदी मारून टाकून दुःख होते. अधिक वाचून सबस्क्राइब करा आपल्या चॅनलला आणि बेल आयकॉन दाबा आपल्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी.